भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सध्या T20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पुणे येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यादरम्यान बदली खेळाडूच्या समावेशाने वादंग निर्माण झाला. प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवलेल्या शिवम दुबेऐवजी वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या समावेशावर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर नाराज झाला. प्लेइंग 11 जाहीर झालेली असताना अष्टपैलू शिवम दुबे याच्या ऐवजी हर्षित राणा कसा काय खेळला, कन्कशन सबस्टिट्यूटचा नियम काय आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये बदली खेळाडू घेता येतो आणि या सर्व प्रकरणामुळे इंग्लंडचा संघ का नाराज आहे हे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहताय DSP एज्युटेक. सर्वप्रथम सामन्यादरम्यान काय घडलं ते पाहूया. भारताच्या डावादरम्यान 20व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर जेम्स ओव्हर्टनचा उसळता चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. आता प्रोटोकॉल असं सांगतो की हेल्मेटवर जर चेंडू आदळला तर त्या संबंधित संघाचा फिजिओ मैदानात येऊन त्या खेळाडूची कन्कशन टेस्ट घेतो. त्याप्रमाणेच भारताचे फिजिओ मैदानात आले. त्यांनी शिवम दुबेची कन्कशन टेस्ट घेतली. त्यावेळी दुबेला खूप त्रास होत नव्हता आणि महत्वाचं म्हणजे डावातला शेवटचा चेंडू बाकी होता. त्यामुळे फिजिओने त्याला खेळण्याची परवानगी दिली. शेवटच्या चेंडूवर दुबे धावबाद झाला. त्याने 34 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची तडाखेबंद खेळी केली. डाव संपल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये दुबेची पुन्हा कन्कशन चाचणी घेण्यात आली. बाउन्सरमुळे दुखापत झाल्याने दुबे उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. मग भारतीय संघ व्यवस्थापनाने सामनाधिकाऱ्यांकडे दुबेऐवजी हर्षित राणाला खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. ती विनंती सामनाधिकाऱ्यांनी मान्य केली. त्यामुळे अनपेक्षित परिस्थितीत हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळाली. आधीच्या 3 T20 सामन्यांसाठी हर्षित राणा पहिल्या 15 मध्ये होता, परंतु अंतिम 11 मध्ये त्याला संधी मिळाली नाही. दुबे दुखापतग्रस्त झाल्याने राणाला संघात घेण्यात आलं. हर्षित राणाने 4 षटकात 33 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. राणाने लियाम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हर्टन यांना बाद करत भारतीय संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यादरम्यान हर्षित राणा यांनी कसोटीमध्ये सुद्धा पदार्पण केलं होतं. आता बघूया सामन्याच्या निकालाविषयी. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावांची मजल मारली. शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 53 धावांची खेळी केली. हार्दिकने 30 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह तडाखेबंद खेळी केली. इंग्लंडतर्फे साकिब महमूदने 3 तर जेमी ओव्हर्टनने 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव 166 धावांतच आटोपला. हॅरी ब्रूकने 51 धावांची खेळी केली. बेन डकेतने 39 धावा करून त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे रवी बिश्नोई, हर्षित राणा यांनी प्रत्येकी 3, वरुण चक्रवर्तीने 2 विकेट्स घेतल्या. दुखापतग्रस्त झालेल्या दुबेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. सामना जिंकत भारताने मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. आता या सर्व प्रकरणावर इंग्लंडचा संघ का नाराज आहे? शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करू शकणारा फलंदाज ही त्याची ओळख आहे. दुबेने 53 धावांची खेळी करत फलंदाजीत त्याचं योगदान दिलं. दुबे गोलंदाजी करतो, पण काम चालवू स्वरूपाची. प्रत्येक सामन्यात तो गोलंदाजी करतोच असं नाही. मुख्य गोलंदाजांना विश्रांती म्हणून त्याला गोलंदाजी दिली जाते. मात्र काही सामन्यात मध्यमगती गोलंदाज म्हणून तो 4ही षटकं टाकतो. दुबेच्या जागी कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून संधी मिळालेला हर्षित राणा हा प्रामुख्याने वेगवान गोलंदाज आहे. तो दुबे इतका चांगला फलंदाज नाही आणि फलंदाजाच्या जागी गोलंदाजाला खेळण्याची परवानगी दिल्याने इंग्लंडचा संघ नाराज झाला. दुबेने फलंदाजीमध्ये त्याचं काम केलं होतं. त्याच्या जागी विशेषज्ञ गोलंदाजाला खेळण्याची संधी दिल्याने भारताला 6वा गोलंदाज मिळाला. 4 षटकं टाकत हर्षित राणाने प्रमुख गोलंदाज म्हणून काम केलं. हर्षितच्या समावेशामुळे हार्दिक पांड्याने केवळ 1च षटक टाकलं. सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे भारतीय संघाला अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याचा फायदा झाल्याने इंग्लंडचा कर्णधार बटलरने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता कन्कशन टेस्ट काय असते? ICCच्या 2023च्या सुधारित नियमानुसार चेंडू हेल्मेटवर आदळल्यास खेळाडूची कन्कशन टेस्ट होते. त्या संघाचा फिजिओ मैदानावर येतो. खेळाडूला नीट उभा राहता येते ना, त्याला संतुलन राखण्यात काही अडचण नाही ना, चेंडूने किती मार बसला आहे, खेळाडूला दिसण्यात काही अडचण नाही ना, चक्कर किंवा फिट सारखं काही येत नाही ना, या सगळ्या चाचण्या फिजिओ मैदानात जाऊन करतो. खेळाडूची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असेल तरच त्याला पुढे खेळण्याची परवानगी दिली जाते. खेळाडू दुखापतग्रस्त असेल तर काय होतं? ICCच्या 1.2.7 नियमानुसार कन्कशन सबस्टिट्यूटची तरतूद करण्यात आली. चेंडूचा मार गंभीर असेल
आणि खेळाडू खेळण्यासाठी आवश्यक शारीरिक किंवा मानसिक स्थितीत नसेल तर त्याच्याऐवजी कन्कशन सबस्टिट्यूट अर्थात बदली खेळाडूचा संघात समावेश करण्याची मुभा या नियमान देण्यात आली. सामनाधिकारी या संदर्भात अंतिम निर्णय घेतात. कन्कशन सबस्टिट्यूट खेळाडू घेताना संघाला अतिरिक्त फायदा मिळू नये यासाठी नियमांमध्ये लाईक रिप्लेसमेंट या कलमाचा अंतर्भाव करण्यात आला. दुखापतग्रस्त खेळाडू फलंदाज असेल तर त्याच्याऐवजी संघात येणारा खेळाडू फलंदाजच असायला हवा. दुखापतग्रस्त खेळाडू गोलंदाज असेल तर त्याच्याऐवजी गोलंदाजाचा समावेश करण्यात यावा असं नियमात म्हटलं आहे. उदाहरणार्थ एखादा फलंदाज दुखापतग्रस्त झाला त्याऐवजी बदली खेळाडू म्हणून गोलंदाजाला समाविष्ट करण्यात आलं तर त्या संघाला एक अतिरिक्त गोलंदाज उपलब्ध होतो. त्यामुळे त्या संघाला अचूकच फायदा होतो. असं होऊ नये यासाठी लाईक रिप्लेसमेंटची तरतूद करण्यात आली. सामनाधिकाऱ्यांनी सारासार विचार करून संघाला कन्कशन सबस्टिट्यूट साठी परवानगी द्यावी असे नियमात म्हटले आहे. कन्कशन सबस्टिट्यूटची परवानगी कशी मिळते? वैद्यकीय चमूने खेळाडू खेळण्यासाठी फिट नसल्याच्या चाचणीनंतर स्पष्ट केल्यानंतर संघ सामनाधिकाऱ्यांकडे बदली खेळाडूसाठी विनंती करतो. यामध्ये खेळाडूला झालेली दुखापत, त्याचे स्वरूप हे नमूद केलेले असतात. लाईक रिप्लेसमेंट तत्व लक्षात घेऊन सामनाधिकारी संबंधित संघाला परवानगी देतात. लाईक रिप्लेसमेंट उपलब्ध नसेल तर काही अटी घालून बदली खेळाडूला परवानगी देण्यात येते. उदाहरणार्थ बांगलादेशने काही दिवसांपूर्वी लिटन दास ऐवजी मेहदी हसन मिराजला संघात समाविष्ट केलं. लिटन हा यष्टी रक्षक फलंदाज आहे आणि मेहदी हा अष्टपैलू खेळाडू आहे. हे लक्षात घेऊन सामनाधिकाऱ्यांनी मेहदीच्या समावेशाला परवानगी दिली, मात्र त्याला गोलंदाजी करता येणार नाही हेही स्पष्ट केलं. कन्कशनचा नियम का लागू करण्यात आला? काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज फिलिप ह्यूज याचा उसळता चेंडू लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर आयसीसीने उसळत्या चेंडू लागून दुखापतीचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतला. फलंदाजांच्या हेल्मेटला अतिरिक्त ग्रिल बसवण्यात आलं. चेंडू लागून खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास संघाचे मोठं नुकसान होतं. त्यांना 10 खेळाडूंसोबतच खेळावं लागतं. असं होऊ नये यासाठी कन्कशन सबस्टिट्यूटची तरतूद नियमात करण्यात आली. पण या नियमाचा संघांनी गैरफायदा घेऊ नये यासाठी नियम स्पष्ट नमूद करण्यात आलं की चेंडू हेल्मेटला किंवा डोकं, मान या संवेदनशील भागाला लागून खेळाडू दुखापतग्रस्त झाला असेल तरच बदली खेळाडूची परवानगी देण्यात येते. तर हे होतं कन्कशन टेस्ट विषय. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.